आहे. कुठल्याही माणसाला विमा मिळाला नाही. या ठिकाणी आम्ही जे मुद्दाम दिलेलं होतं, आम्हाला वेगवेगळे आश्वासन दिले. 2019च्या आधी देशामध्ये विमा मिळायचा पॅटर्न बीड जिल्ह्याचा असायचा. अन्याय केव्हाच होत नव्हता. पालकमंत्र्यांनी पहिल्यांदाच बजाज अलायन्स कंपनी पालकमंत्री झाल्यावर या जिल्ह्यात आणली आणि आम्हाला विम्यापासून वंचित केलेला आहे. ज्या पद्धतीने आज सरकार चालू आहे, परळीमध्ये आमच्या मुलीबाळी शिक्षण घेऊ शकत नाहीत. परळीचा व्यापार आज चांगल्या दृष्टीने सुरू नाही. व्यापाऱ्याला त्रास आहे, सर्वसामान्य माणसाला त्रास आहे. प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी त्रास होत आहे. राज्यकर्त्याला आणि आमदाराला माणूस का निवडून देतो? त्रास होण्यासाठी नाही, तर त्रास होणार नाही यासाठी आपण निवडून देतो. पण हे राज्यकर्त्याचा त्रास देत असतील तर त्यांची येणाऱ्या 13 तारखेला जागा आपण दाखवून देऊ. त्याला सांगू की तुमची सत्ता करायची लायकी नाही. तुम्ही सर्वसामान्य माणसं रक्त पिता म्हणून तुम्हाला संधी दिली जाणार नाही. मित्रांनो, बजरंग सोनवणे अतिशय सर्वसामान्य माणसातला उमेदवार आहे. साखर कारखान्याच्या माध्यमातून 2750 रुपये भाव दिलाय. त्यात गंगा माऊलीने भाव दिला. चांगला साखर कारखाना या ठिकाणी सुरू आहे. तुमचं आमचं लक्ष असलं पाहिजे. आपलं मत विकासालाच मत दिलं पाहिजे. आता कुणा तरी भूलतापाला वेळी पडायचं नाही. आपलं मतदान ग्रामपंचायतला चुकलं तर ग्रामपंचायतचा विकास थांबतो. जिल्हा परिषद पंचायत समितीला मतदान चुकलं तर जिल्हा परिषद विकास थांबतो. विधानसभेला चुकलं तर विधानसभा महाराष्ट्राचा थांबतो. लोकसभेचं मतदान आहे. ही जर मतदान चुकलं तर देश संपल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, आता दिवसेंदिवस हुकुमशाही या देशात येते का काय अशी भीती तुम्हाला मला वाटते. परवाच पंतप्रधान मोदी साहेबांचं भाषण झालं. काय म्हणले भाषणात? कुणालाही मी कुठेही येऊ देणार नाही. सर्वसामान्य मुस्लिम लोकांवर टीका झाली, सर्वसामान्य माणसावर टीका झाली. पंतप्रधानांचं भाषण आहे का एखाद्या सामान्य कार्यकर्त्याचं आहे असं वाटलंय. म्हणून येणाऱ्या 13 तारखेला आपण तुतारीच्या तुतारीच्या पुढचं बटन दाबून बजरंग सोनवणेला लोकसभेत पाठवायचं आणि 100% झेंडा निवडायचा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकच बाप्पा, बजरंग बाप्पा. आई जगदेवाला वंदन. चालता राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा करतो आणि देशाचे माननीय नेते शरदजी पवार साहेबांना मानाचा जय महाराष्ट्र करून आमचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना मानाचा जय महाराष्ट्र करतो. आदरणीय साहेबांना मानाचा जय महाराष्ट्र करून व्यासपीठावरती माननीय जयंत पाटील साहेब, आमच्या खासदार रेणुताई पाटील, सन्माननीय आदरणीय व्यासपीठ बंधू आणि भगिनींना समोर जमलेले तोला मोलाचे सर्व आपण आहात. ज्या चर्चेसाठी आपण थांबलेलो आहोत आज बजरंग बाप्पाच्या नावाने जरा जोरदार करा. बजरंग बाप्पाची जय, बजरंग बलीची जय. मी जास्त वेळ घेणार नाहीये. मी एवढंच तुम्हाला सांगणार आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला आमदारांनी, खासदारांनी, गद्दारांनी, त्या हरामखोरांनी गद्दारी केली. बांधवांनो, महाराष्ट्र कधी माफ करणार नाही. त्यानंतर माननीय आपल्या पक्षाला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा काही आमदार आणि खासदार गेले, त्यांनी पण गद्दारी केली. मी बीड जिल्ह्याबद्दल बोलणार आहे. त्या बीड जिल्ह्यामध्ये शरद पवार साहेबांचे अनेक आमदार, खासदार, मंत्र्यावरती उपकार आहेत. त्यातला माजलगावचा प्रकाश सोळके, त्यांनी मी खाती काशीमध्ये. त्यानंतर शिरूरचा काका
त्याच्या आधी कधी आयुष्यात आमदारकी भेटली असती कधी घातली काशीमध्ये. मला बीड जिल्ह्याचा पालकमंत्री धनंजय मुंडे तरी ते डबल काशीमध्ये घातली. अरे त्या हरामखोराला लाज वाटली पाहिजे. रस्त्यावरचा तो चालणारा माणूस शरद पवारांनी भाजपमध्ये उंचीवर येऊन सोडलं. त्याची लायकी सुद्धा नाही त्याची. दादागिरीची भाषा करतो तो. खोरगिरी मला धमकी देतोय तो. पैशाचा आधी दाखी देतो. पण आमचा शिवसैनिक आणि साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कोणाच्याही बळी पडणार नाहीये. मला माहितीये बजरंग बाप्पाचा विजय निश्चित झालेला आहे म्हणून त्याच्या पायाखाली भाव सरकलेली आहे. बरोबर आहे का? तुम्हाला मी विनंती करतो 13 तारखेला आपलं चिन्ह कोणतं आहे? तुतारी वाजवणारा मनुष्य, तुतारी फुंकणारा मनुष्य लक्षात ठेवा. म्हणजे तुतारीवरून 13 तारखेला आपण प्रचंड मताने 2 नंबरचं बटन आहे. 1 नंबरचं अजून 1 नंबर सोडून द्यायचं, त्याला खड्ड्यात घालायचं, 2 नंबरचं बटन दाबायचं आणि बजरंग बाप्पाला विजय करायचं. हीच करण्याची विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला एक सांगायचं झालेलं फक्त की ज्यावेळेस पक्ष हा गेला होता सगळे ओढून, पण महाराष्ट्रामध्ये आणि बीड जिल्ह्याचा ठाण्यावर शरदचंद्र पवार साहेबांचा झालेला आहे तो म्हणजे बीडचा लोकप्रिय आमदार संदीप भाई सिंग जागा. त्यांच्यामुळं सय्यद सलीममुळं साहेबांनी बजरंग बाप्पाला यांना उमेदवारी दिलेली आहे. तुमचं कर्तव्य की आपण यांना निवडून देणं ही काळाची गरज आहे. म्हणून 13 तारखेला तुतारीवरती बटन दाबा ही कळकळीची विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संबोधित करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की पवार साहेबांनी समाजकारणात आणि राजकारणामध्ये गेल्या 50-55 वर्षामध्ये काम करत असताना सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू समजून पवार साहेबांनी या राज्यामध्ये आणि देशामध्ये काम केलं. आज देशाची परिस्थिती पाहिली तर प्रचंड महागाई वाढलेली आहे. शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही, तरुणांच्या हाताला काम नाही. अशा पद्धतीची परिस्थिती ज्यावेळेस भाजप या देशामध्ये सरकारवर आलं आणि त्यांची ज्या ज्या काही घोषणा केल्या त्याच्यापैकी एक ही घोषणा त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण केली नाही. त्यामुळे सर्वसामान्य माणूस, शेतकरी, तरुण वर्ग प्रचंड या ठिकाणी हताश झालेला आहे. साहेबांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो की मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं आणि संबंध या मराठवाड्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा त्यांनी या ठिकाणी आदर केला. साहेब या अंबेजोगाई मध्ये प्रचार सभेसाठी आलेले असताना मला त्यांना आवर्जून सांगायचंय की या अंबेजोगाई शहराला एक वेगळा ऐतिहासिक वारसा आहे. श्री योगेश्वरी देवी बुकुंदरा स्वामी दासोपंत यांच्या स्पर्शाने पावन झालेलं हे शहर आहे आणि याची गणना मराठवाड्याचं पुणे म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. साहेब, या परिसरामधले अनेक विकासाच्या अनुशेष राहिलेले आहेत. मला या सभेच्या माध्यमातून आपल्याला विनंती करायची की अंबेजोगाई येथे हजारो एकरची जमीन आहे. या जमिनीवर जर आपण IT पार्क उभा केला तर त्याच्या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळण्याचं मोठी संधी याच्या माध्यमातून निर्माण होणार आहे. दुसरा प्रश्न या मतदारसंघाचा व बीड जिल्ह्याचा आहे की आपल्या मराठवाड्याचं जे 20 TMC पाणी या ठिकाणी आपल्याला मिळालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये 20 TMC मध्ये भुकनाथ साठवण तलाव हा या ठिकाणी झाला पाहिजे. ही आग्रहाची मागणी या भागातील सर्वांची आहे. त्याचसोबत केज मतदारसंघातले जे काही छोटे छोटे सिंचनाचे प्रकल्प आहेत ते या ठिकाणी झाले पाहिजे जेणेकरून या बीड जिल्ह्यातला जो ऊसतोड मजूर आहे ते इतरत्र स्थलांतर होणार नाही. आणखीन एक बाब या सभेच्या माध्यमातून साहेबांना सांगायचे की अंबेजोगाई येथे आशिया खंडातलं ग्रामीण भागातलं स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आहे. हे रुग्णालय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जर या ठिकाणी झालं तर या
या हॉस्पिटलमध्ये अनेक जिल्ह्यातून रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येतात, परंतु आज त्याची दुरावस्था झालेली आहे। या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते फक्त वेगळ्याच बाबीकडे त्यांचं लक्ष आहे, रस्त्या नाली हे करणं आणि प्रचंड पैसे खाणं याच्याकडे त्यांचं लक्ष आहे आणि सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखाकडे त्यांचं कुठलंच त्या ठिकाणी लक्ष नाही। शेतकरी वाऱ्यावर सोडलेले, शेतमजूर वाऱ्यावर सोडलेले, तरुण वाऱ्यावर सोडलेले, महिला भगिनींचे प्रश्न हा म्हणून या ठिकाणी पाहत आहेत। त्यामुळं साहेब आपल्याला या ठिकाणी मनापासून विनंती करतो की आम्ही प्रचार करत असताना ज्या गावात जावं त्या ठिकाणी एकच गप्पा होत आहे, फक्त बजरंग बाप्पा अशी सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये एक वेगळे आपुलकी निर्माण होत आहे। काल परवा अंबेजोगाई येथे नरेंद्र मोदी यांची सभा झाली। अंबेजोगाईकरांना वाटलं होतं की काहीतरी विकासाचं बोलतील, परंतु त्या विकासाच्या याच्यावर कुठलंच न बोलता जाती धर्मावर बोलून या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला एक दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम हे मोदी या ठिकाणी करत आहेत। त्यामुळं मला आपल्या सर्वांना नम्र विनंती करायची की येणाऱ्या 13 तारखेला कुठल्याही भूलथापाला बळी न पडता बजरंग बाप्पा यांचं चिन्ह 2 नंबर आहे, तुतारी फुंकणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून प्रचंड मताने आपण त्यांना विजयी करा एवढी नम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। मगाशी मी येत असताना केक मध्ये एका तरुणाने 4-5 तरुणांनी आम्हाला थांबवलं आणि सांगितलं, ताई महाराष्ट्रात एकच आवाज चाललाय, बंद करा भाजपच्या भाकड गप्पा आणि खासदार होणार बजरंग बाप्पा। तुम्हा संपूर्ण तरुणांना बजरंग बली की, बजरंग बली की। या मातीत आल्यानंतर एक स्त्री म्हणून मला आवडतो स्वर्गीय विमलताई कारण त्या कैलासवासी झाल्या, परंतु त्यांना मंत्री करण्यामध्ये एका दलित समाजाच्या महिलेला एका उंचीवर ठेवण्यामध्ये या सह्याद्रीचा ज्या दैवताचा हात आहे ते आदरणीय पवार साहेब आहे। त्यामुळे मला आवर्जून इथल्या जनतेला आणि महाराष्ट्राच्या बीडच्या जनतेला सांगायला लागेल की 18 पगड जातीला छत्रपती शिवरायांच्या नंतर, शाहू फुले आंबेडकर अहिल्यादेवींच्या नंतर जर कोण सोबत घेऊन जात असेल तर वन अँड ओनली टायगर शरदचंद्र पवार। आणि म्हणून मला मोदीजींना सांगायचंय की परवा तुमची सभा झाली, देशाच्या नेत्यांनी गणपती आरती मंडळातल्या कार्यकर्त्यासारखं भाषण करायचं नसतं, जाती जातीमध्ये भांडणं लावायची नसतात। म्हणून मोदीजींना सांगायचंय ज्या धनगर आरक्षणावरती तुम्ही माळशिरसमध्ये बोलला, बालू मामाच्या नावानं चांगलं, अरे थपाड्या, बालू मामाच्या काठीचा आवाज येत नाही। धनगर समाज असेल, अंतरवाली तरातली माझी महिला भगिनी असेल, आम्ही कोणीही तुमचा अन्याय विसरलेलो नाही। त्यामुळे आम्ही ठरवलं, तुम देखना आंखों से, बाप्पा आएगा लाखों से। कोणाची दमदाटी इथे चालणार नाही, कुठलीही परळीमध्ये आग लागता इथे सहन केली जाणार नाही। एका महिलेचा मागे 1.5 महिन्याखाली मला फोन आला होता, अहो एवढा गुंडाराज जिल्ह्यामध्ये आहे, या गुंडाराजला जर गाडायचं असेल, वाघ वाघ तुतारी, गाडा गद्दारी, वाघ वाघ तुतारी, वाघ वाघ तुतारी। आणि म्हणून पवार साहेब सह्याद्री आहेत, या महाराष्ट्राने, या बीडने, या जिल्ह्याला घडवण्यात एवढंच काय, या मराठवाड्याच्या विद्यापीठाचं नाव देण्यात जर कुठल्या वाघाचा सिंहाचा वाटा असेल तर ते शरदचंद्रजी पवार साहेब आहेत। त्यामुळे मोदीजींना येत्या 13 तारखेला तुम्ही सगळ्यांनी सांगितलं पाहिजे की महाराष्ट्राचा एकच वाघ आहे, ते हर एक वाघ का पलटवार हूं, क्योंकि नहीं कहना मैं शरद पवार हूं। सब पे भारी आप शरद पवार साहब की पारी। आणि जावडेकर त्यांना जायचे, त्यांना मला आवर्जून जयंत पाटील साहेबांचा उल्लेख करावा लागेल। स्वर्गीय राजाराम बापूंचा वारसा 7 वेळी स्वाभिमानाने ते पाळतात, सगळे सोडून गेले, परंतु बापूंचा पठ्ठा आदरणीय जयंत पाटील साहेब खांद्याला खांदा लावून पवार साहेबांच्या बाजूला
त्यात काही थोडं पवार साहेबांच्या बाजूने हा आमचा महाराष्ट्र आहे. सांगा पुन्हा त्यांना की महाराष्ट्राची अस्मिता कोणी विकत घेऊ शकत नाही आणि दिल्ली समोर महाराष्ट्र झुकत नाही. दिल्ली समोर कधीही महाराष्ट्र झुकत नाही. घातल्याशिवाय धान नाही, तलवारीच्या पाठीला आणि शरद पवार साहेबांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय मार्फत एक माहिती मिळाली आहे साहेब, एक माहिती मिळाली आहे. तुमच्या 10 पैकी 10 जागा निवडून आहेत आणि देशात एकच पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पार्टी देशात सगळ्यात मोठी म्हणजे पैकीच्या पैकी जागा आणणारी पार्टी होणार. शहा आणि मोदीला खेळणारा जर कोण नेता असेल या देशात, सर्व पक्षांची संघटना नेता आणि मोदीला शहाला न पिता खेळणारा नेता, त्याचं नाव शरदचंद्रजी पवार साहेब, शरदचंद्रजी पवार साहेब. मी बारामतीला गेलो, सुप्रियाताई प्रचंड मताने निवडून आले आणि त्यानंतर ताईला ती लीड मिळाली, त्याच्यानंतर ती लीड बीडची बजरंग बाप्पाला मिळाली. बजरंग बाप्पाला मिळाले. मी आपल्याला एकच सांगू शकतो, आणखी साहेब शहाची सभा झाली, मोदीची लई चांगलं झालं. मोदीची सभा झाली की पंकजाताई पडली रे पडली. विधानसभेच्या निवडणुकीत पडली सभा झाली, पंकजाताई पडली. आम्ही सांगितलं त्यांच्या काही कार्यकर्त्याला मोदीला आणा, आणि मोदी सभा केली, गेले वंदना करून सगळेच म्हणाले ताई पडती, ताई पडती. भाऊ उरणतय, भाऊ उरणतय. ताई पडले तर तुमचं सगळ्या भावाला होतंय. ताईला मी एक प्रश्न विचारतो, साहेब ताई म्हणल्या होत्या प्रीतम ताईचं ताट मी ओढून घेणार नाही, प्रीतम ताईचं ताट मी ओढून घेणार नाही. पंडितांना सांगितलं मी नाही उभी राहणार. ते गडगडू दिसते ना, त्याने आणि मोदी साहेबांनी बोलवलं. ते म्हणजे पंकजा तुला उभं राहायचंय, नाही राहणार. त्याने सांगितलं ईडी लावेल, वैद्यनाथ कारखान्याला ईडी लावेल. खाली बसल्या घाम पुसला. आता त्या म्हणतात मी कोण आहे? विकास कन्या. विकास कन्या बरोबर आहे, मी मान्य करतो तुम्ही विकास कन्या आहे. विकास कन्याला कोणता विकास केला? वैद्यनाथ कारखाना बंद राहिला. अरे तुमच्या शेतकऱ्याचे पैसे गेले का नाही? मजूर गेले कुठं? कर्मचारी कुठे गेले? या वैद्यनाथ कारखान्याचा मी उपाध्यक्ष होतो 10 वर्ष साहेब. मुंडे साहेब चेअरमन, मी उपाध्यक्ष. कारखाना मी उभा केला आणि ठोकरे एमडी. कारखाना आम्ही उभा केला 11 महिन्यात. पहिल्या वर्षी काळात केलं 6,45 कोटीचा कारखाना, 43 कोटी. मी आज व्हाईस चेअरमन असता आशिया खंडात पहिला असता. आणि मग पंकजाताई चेअरमन झाल्या आणि कारखान्याचा खुटा उठला. आता तर लोक नाही खेळत नाही, तिथं लोक नाही खेळत नाही. बरं पनगेश्वर बंद पाडला नाही, त्याचे पैसे येणार का नाही? आंबा कारखाना धनुभाऊ पालकमंत्री धनुभाऊ चालवायला घेतला आणि आंबा कारखाना बंद पाडला. मी आता शेवटचं एकच सांगेन की यांची हुकुमशाही, यांची दादागिरी जी आम्ही चालू देणार नाही. त्यांचं बोगस कसंही परळीत उगणार नाही. आणि बघते म्हणतात की परळीतून आष्टी लीड घेऊ, कसं घेतात तुमची लीड आम्ही रुकू. एकच सांगेल शेवटी, अरे आम्ही मी वंजारी आहोत ना, मी संघटन केलं तुमच्या अगोदर. तुम्हाला
तर विटाळच होता ना वंजारीचा. तुम्हाला वंजारी ओबीसी निवडणुकीत आठवतात, जात आठवते. मला कमी वेळ आहे त्यामुळं बऱ्याच त्यांच्या काही पोथीचं लिहिलेलं आहे पुस्तक, ते पुन्हा कधी आपण वाचू. फक्त धनंजय मुंडे आणि पंकजा एवढे बोलतायत की खरं ताई नाही हो, धनंजय मुळेच लोक लय बिघडले. एवढं बोलतो आणि पुढं धनंजय भाऊ आता बजरंग बाप्पा येणार आहे, ताई पडणार आहे आणि ताई पडली की धनंजयला सुद्धा पाडून टाक. मग कुणाला धमक्या देतो, मग कुणाला खंड रोखतो, मग काय होतं. खूप गुंडगिरी रोज खून पाडतात परळीत. आपल्याला एकच विनंती करतो, गाफील राहू नका. माणूस तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर फुलीला ठसा मारा आणि पवार साहेबांचा हात बळकट करा. 1980 साली असंच एक वेळ आली होती की साहेबांना सोडून त्यांचे सगळे आमदार निघून गेले होते आणि निवडणूक आल्या आणि त्या निवडणुकीत या जिल्ह्यामध्ये साहेबांचे सर्वच्या सर्व आमदार निवडून आले होते. बरोबर 44 वर्ष झाले. अतिशय प्रेम केलं या जिल्ह्यात विशालचंद्र पवार या व्यक्तीवर आणि तेच प्रेम राखण्याची आता आपल्याला वेळ आलेली आहे. आज काँग्रेस पक्षाची राज्यसभेचे खासदार म्हणून आपल्यासमोर बोलताना मला अतिशय आनंद याच्यासाठी होतोय की इंडिया गठबंधनचा एक फार चांगला गट व्यवस्थित काम करतोय आणि राहुल गांधीजींनी ज्या काही पदयात्रा केल्या, भारत जोडो यात्रा केली, त्या भारत जोडोमध्ये कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि त्यानंतर परत मणिपूरपासून मुंबईपर्यंत त्यांनी भारत जोडो यात्रा केली आणि त्याच्या मार्फत या देशाला जाणून द्या देशाच्या खऱ्या अडचणी काय ते समजून घ्यायचा प्रयत्न केला. मला वाटतं त्याने जे न्यायाच्या मागण्या केल्या, 5 न्याय मागितले. नारी न्याय काय आहे? आमच्या समोर माझ्या भगिनी बसलेल्या आहेत. आज आमच्या महिला इथे येतात, आता सुद्धा त्यांची चर्बीचर चाललेली आहे का त्यांना घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे, मुलांना जेवायला घालायचंय, नवऱ्याला जेवायला घालायचंय आणि म्हणून त्यांची चर्बीचर चाललेली आहे. या आमच्या महिलांना कुठेतरी आर्थिकदृष्ट्या स्टॅबिलिटी मिळाली पाहिजे म्हणून वर्षाला गरीब महिलांना त्या प्रमुख महिलेला वर्षाला 1 लाख रुपये हा आम्ही नारी न्यायतर्फे महालक्ष्मी योजना देण्याचं ठरवलेलं आहे. त्या महिला प्रत्येक महिन्याला 8,500 रुपये तिच्या खात्यावर बँकेत जमा होणार, 1 लाख रुपये तिला महिन्याला मिळणार. हा व्यासपीठावर उपस्थित असणारे तुमचं आमचं सर्वांचं दैवत आदरणीय साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणाऱ्या देशाच्या नेत्या आदरणीय काँग्रेसच्या नेत्या आदरणीय रजनीताई पाटील, व्यासपीठावर उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय अनिल बाबू देशमुख, त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे ज्यांनी करोनाच्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना साथ दिली असे आमचे आदरणीय राजेश भैया टोपे, व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व नेत्यांचे नाव घेणं उमेदवाराला क्रमप्राप्त आहे, पण सर्वांची जाहीर माफी मागून आदरणीय साहेबांना आपल्याला ऐकायचं आहे. त्याच्यामुळे आदरणीय सर्व सन्माननीय व्यासपीठ, इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षाचे सर्व प्रमुख नेते आणि माझ्या समोर मला आशीर्वाद देण्यासाठी जमलेले माझे सर्व माता भगिनी आणि सर्व तरुण मित्र, सर्व मतदार बंधू आणि भगिनी,